प्रार्थना स्टार्ट। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे, हर बुराई से बच के रहे हम, जितनी भी दे बड़ी जिंदगी दे होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम न सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अनबन, फूल खुशियों के बांटे सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुबन। अपनी करुणा कर तू कहाँ के, कर दे पावन हर एक मन का भोला, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना, भूल कर भी कोई भूल होना। धन्यवाद। अतिशय स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व जगासारखा कुणी नोकरीनिमित्त बाहेरगावी स्वतःसाठी आहेत, युनिव्हर्सिटी आहेत, अशी बरीच मुलं आपापल्या पायावरती पुढे उभं राहिली. काही मुलांना घरच्या जबाबदारीमुळं पुढचं शिक्षण घेता आलं नाही. त्या अशी मुलं पुढं पुणे मुंबईत जाऊन स्थायिक झाली सचिन सारखं, आणि काही आणि मला शांतपणानं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट असं आपले असते. जसवी मोहित साहेब. ते पण घेते. घेतलेला आहात. आपल्या सर्वांचंच मनापूर्वक स्वागत. उनके कीवर्ड
सध्या मी लग्नानंतर माझे नाव सुजाता उमेश. मी सारिका मनसिंग सांगते, कुमारी होती अगोदर. आता सौ सारिका प्रवीण चव्हाण. नमस्कार, मी किवळमधून प्रभावती आनंदराव साळुंके. मला खोडशी दिले. आत्ताचं सध्याचं माझं नाव सीमा संभाजीचा. तो CBSE करतोय. बस बाकीचं काही नाही. मुलगी ज्या वेळेला आता मुलगी 5 वर्षाची आहे तेव्हापासून मी जॉब सोडलाय. असं काही परमनंट जॉब नव्हता माझा. माझे मिस्टर इंडियन आर्मी देश सेवा करत आहे. गुरुजनांना माझा नमस्कार. मी पहिली कुमारी रोहिणी बाळकृष्ण देशमुख. मी आजोळी शिकले. माझा भीमराव कुकले. आताचं नाव सौ स्वाती वसंत चव्हाण. मी देवरोड पुण्याला राहते. शाळेमध्ये जॉब करते. माझं नाव मनीषा रामचंद्र साळुंके. मी पूर्वीची सुजाता बाबूराव थोरात, आता तनिष्का जयदीप पाटील. माझे मिस्टर पूर्वीचे नाव सारिका दानाजी साळुंके, आताचे सारिका विकास शिंदे. साळुंके. लग्नानंतरचे नाव नेहा रत्नराज डांगे. मला चिंचणे मध्ये दिलेले आहे. मी सध्या मुंबईमध्ये राहते. दिलीपराव म्हणले. माझं लग्नानंतरचं नाव सौ चंदाराणी अमित गोरे. मला मी लग्नाआधीचं नाव माझं वैशाली उत्तम मांडवे. लग्नानंतरचं नाव सानिका शंकर साळुंके आणि नंतर लग्नानंतरचं नाव अनिता रमेश काळे. मी माझे नाव सचिन युवराज साळुंके. मी सध्या ठाणे येथे 15 वर्ष गेली सुपरमॅक्स कंपनीत काम. तेच लागल्यानंतर ज्यांच्याकडून शिकलो, ज्यांनी मला घडवलं, त्यांच्यासमोर मला स्वाभिमानानं सांगता येते की मी काय घडलोय किंवा काय सांगणार आहे किंवा माझं काय क्वालिफिकेशन आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही 10वी नंतर माझा कुणाशीही संबंध आलेला नाही किंवा संपर्क नाही, मुळी टाटा सोडले तर मिनिटमध्ये क्लस्टर हेड म्हणून काम करतोय. माझं शिक्षण MBA झालेलं आहे, MBA मार्केटिंग झालेलं आहे आणि मी नोकरी करत करत शिक्षण घेतो. माझं नाव चंद्रकांत रामचंद्र माळे. मी सध्या शेती करतो. 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. माझे नाव संभाजी शिवाजी जवाहर. मी दिल्ली इंडिया लिमिटेडमध्ये असिस्टंट मॅनेजर या पोस्टवरती कार्यरत आहे. माझी जर्नी 2005 पासून चालू झाली. मला गणेश नावानं ओळखतात. आम्हाला आनंद वाटून सांगितलं की गणेश म्हटलं की सर्वांना नमस्कार. कारण की साधारणपणे 25 इयर्स नंतर आपण सर्वजण एकत्र भेटतो, बरोबर ना? त्याचं नियोजन पंकज. हॅलो, माझं नाव कैलास शंकर चव्हाण. मी सध्या व्यवसाय करतोय. माझा व्यवसाय आहे ज्वेलर्स. अंकुशराव साळुंके. मी आता सध्या केंद्रीय राखीव पोलीस दल ह्या फोर्समध्ये मी आता नोकरी करतोय. ज्यावेळी मागच्या वर्षी होते मला खूप आनंद होतोय. आज बरेचसे चेहरे पाहतोय. बरोबर जवळजवळ 20 वर्षांत काही चेहरे मला दिसले या ठिकाणी. तर मी माझा प्रथम माझं नाव सुशीलराव उद्योग शेती. हॅलो, माझं नाव सचिन मोहन साळुंके. मी शेती करत होतो अगोदर आणि सांगते माझे पिझ्झा करण्याचे शॉप होते गेले 13 वर्ष झालं ठाण्यामध्ये. पण कोरोनामध्ये लॉस गेलो, त्याच्यामुळे मसूरमध्ये टाकलेले. पण मसूरमध्ये नाही चाललं. आता मी प्रायव्हेट जॉब करतो. माझं नाव संतोष शंकर चव्हाण. किवळ हे माझा आजोळ आहे. माझं मूळ गाव आहे विरेवाडी, तालुका पाटण. सध्या मुंबईमध्ये माझ्या मसूरमध्ये मिरची मसाल्याचे दुकान आहे. मला 2 मुले, एक 8वीला आणि एक 6वीला. पत्रकाराच्या पद्धतीने झालं पाहिजे आणि काय तुमची पार्श्वभूमी सगळी आम्हाला कळली पाहिजे. नाही नमस्कार,
माझं नाव विकास सुभाष साळुंके. मी गेली 12 वर्ष झाली मी पत्रकारिता करतो करामध्ये. हॅलो, रामकृष्ण हरी. माझं नाव आहे विनायक बालासो साळुंके. मी आता पुणे येथे संस्कृती स्कूल या ठिकाणी मी जॉब करत आहे. किंवा ज्यांचं पीएफ ग्रॅज्युएटी राहिलं, ज्यांना अननेसेसरी टर्मिनेट केले जातं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आता असं भेटलोय तर असंच वेळोवेळी आपण भेटलं पाहिजे. खरं तर आयुष्याचा प्रवास प्रत्येकाचा सारखा नसतो, चांगला नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही अडथळे असतात, काही प्रॉब्लेम असतात. तर ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण प्रयत्न आदरणीय व्यासपीठावरील माझी उपस्थित आणि माझ्या मित्रमैत्रिणींना या सर्वांना माझा नमस्कार. जिचं नाव येथूनच मिळालेल्या नावाच्या जोरावर आपण सर्वांनी आपल्या आयुष्याची भाकरी भाजली. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा उपक्रम यामुळे आपले मनोबल वाढून जोफेर विकास झाला. त्यामुळे आपला सेल्फ कॉन्फिडन्स एक तू मित्र कर आरशा सारखा. जास्त मी कशाला आयुष्यात पाहून मीच मागायला पाहिजे. आणि माझ्या बॅचच्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी व बंधू भगिनींना माझा नमस्कार. आजकाल अनेक शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर होतात, आठवणींचे आदानप्रदान होते. पण आपले हे गेट टुगेदर खूप खास आहे, कारण इथे फक्त शाळेच्या आठवणी जोडलेले नाही, तर या विद्यालयाचे वटवृक्षात झालेले रूपांतर. सर्वप्रथम संत नामदासाच्या पदपावन वर्षांनी किवळगावच्या भूमीला माझा सर्वात पहिल्यांदा नमस्कार. त्यानंतर माझ्या देवासारख्या गुरुजनांना माझा नमस्कार. त्यानंतर माझे मित्र परिवार आणि माझ्या आईवडिलांना माझा नमस्कार. की आज हा गेट टुगेदर हा कार्यक्रम जवळपास 24 वर्षानंतर आपण एकत्र आलो. खूप एक्साइटमेंट होती. बऱ्याच मुलींचं असं होतं की घ्यायचा, सुजाता खास करून, योगिता, पल्लवी, तिकडं चंदाराणी, म्हणजे ह्या मुलींना एक्साइटमेंट होती की खरंच काहीतरी केलं पाहिजे. आणि मी त्यांना पर्सनली बोललो होतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पुन्हा एखादी व्यक्ती असेल आपली, आज आपण मित्र आहोत, कुणी कमी नाही कुणी जास्त नाही. जर कुणी असेल तर त्याला बोलवा, प्लीज बोलवा. त्याला अशी कंडिशन झाली होती की माझ्या प्रत्येक सुखादुःखात माझे 2 मित्र कायम पर्वतासारखे उभं राहतात. म्हणजे एक तर पंकज आहे आणि दुसरा म्हणजे आमचे आबा सचिन आबा, त्यात काय वादच नाही. तर पल्लवीला मी फोन केला, म्हणजे मी फोन केला तर ती किती लागला, पंकजने फोन केला. आणि माझ्या मिसेसची मुलाच्या गळ्याला नाळ होती अडकलेली. तर तिने इमिजिएटली सांगितलं की बाकी काय नाही, सिझरच झालं पाहिजे. मित्र कशासाठी पाहिजे, आपल्या सुखात कमी आणि दुःखात जास्त आले पाहिजे. डॉक्टर त्यांचा जास्त कॉन्टॅक्ट आहे. आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे माझ्या मुलीला ऑलरेडी तिने बुक केलेलं आहे. माझ्या मुलीचं नाव वीरा आहे, माझ्या मुलीचं नाव वीरा आहे आणि तिच्या मुलाचं नाव वीर आहे. आणि ते कंटिन्यू कम्युनिकेशन चाललेलं आहे. बरं, सांगायचं म्हणजे खूप काय आहे, बरंच काय आहे. आज तुम्ही मला जेवढा सपोर्ट केला, मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. उद्देश म्हणजे पहिलीपासून मी काही भाषणाला काही करत नाही गेलो सर, पण मी काही गेलो नाही. आज तुमच्यामुळे मला मौका मिळाला. आणि दुसरी गोष्ट, माझं नोकरीचं जे क्षेत्र आहे ना,
त्या क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मी फिरलो. त्यामुळं इथं मला आज उभं राहून बोलणे इतपत माझ्या आतमध्ये डेअरिंग आली. नमस्कार. महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू, स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज, तसेच स्वाभिमानाने जगायला शिकवणारे आणि जगताना लढाई शिकवणारे शंभूराजे यांना विनम्र अभिवादन, प्रणाम. नमस्कार. सगळ्यात आधी गुरुवर्यांना नमस्कार. मी रुपाली साळुंके, रुपाली मनोहर साळुंके. मी सिव्हिल इंजिनियर आहे, पुण्यात जॉब करते. आणि आज 24 वर्षांनी आपण सगळे इथे एकत्र भेटतोय. खूप आनंद वाटतोय, खूप म्हणजे खूप 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 आनंद वाटतोय. आणि थँक्यू सो मच हू मेड दिस पॉसिबल, दॅट दिस गेट टुगेदर. आणि सरांचे, सगळ्या गुरुवर्यांचे आभार मानेन की आज आपण सगळे जे आहोत, जे आपलं लाईफ सगळं सकारात्मक आहे, जे आहे सक्सेसफुल आहे, ते फक्त आपल्या शाळेमुळे, आपल्या गुरुवर्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे आपण आज इथे पोहोचलो आहोत. तर मी खूप खूप आभार मानेन सगळ्यांचे आणि थँक्यू सो मच. विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच आज धन्य झाल्यासारखं वाटलं आणि आम्ही धन्य झालो. आजपर्यंत मी गावामध्ये किंवा कधी बोलण्याची संधी मिळेल तेव्हा मी आवर्जून सांगायचो, माझे विद्यार्थी, आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी घडलेत, घडत आहेत, सोल्जर आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कुठलीच कमतरता नाही. आमच्या जे ज्ञान आम्ही दिलं त्याचं चीज झालं असं बरेच वेळा. आणि आज मला आणखीन एक जरा वेगळं जाणवलं, ते म्हणजे आमचे विद्यार्थी वकील सुद्धा आहेत. तुम्ही सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, मी पहिल्यांदाच मी कधी स्टेजवरती कधी व्याख्यान वगैरे असं भाषण कधी देत नव्हतो. मला ज्या पहिल्यांदा मी माझ्या जीवनाला सुरुवात केली, कारण नोकरी मिळवण्यासाठी किती कष्ट करायला लागतात हे मी जवळून पाहिलेलं आहे. माझं गाव हे पाटण तालुक्यामध्ये नेरफळे माझं गाव. पाटण तालुक्यामध्ये कोयना शिक्षण संस्थेची शाळा आहे, संस्था मोठी शाळा, मोठी संस्था आहे. आणि तुम्ही म्हणाल की या मोठ्या संस्थेतून तुम्ही कराड तालुक्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बोलूच नका म्हणून उपस्थित व्यासपीठ, सर्व विद्यार्थी आणि चिमण्या, हे तुम्ही जरी मोठी झाला असता, आईला मूल कितीही मोठे झालं तर ते काही मोठं वाटत नाही. तसे बाळांना तुम्ही मोठी झाला, पण आम्हाला अजून तुम्ही लहानशा आहात. माझी सर्व्हिस सुरुवात केवळपासून झाली आणि त्यावेळी त्याच्यापूर्वी मी कोकणामध्ये 1 वर्ष सर्व्हिस केली होती. ग्रँटेबल शाळा होती. माझे सहकारी थोरात सर यांनी मला कॉल केला, या ठिकाणी हिंदीची आवश्यकता आहे, तुम्ही अवश्य आलं पाहिजे. सुरुवातीला विनांगण शाळा, तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. पूर्वी जे शिक्षक स्टाफ होतात, संपूर्ण शिक्षकांनी अतिशय प्रेमाने, अतिशय कष्टाने भरपूर कष्ट घेतले. म्हणून मी बोलू शकते. आज जो स्नेह मेळावा आहे तो आपला कौटुंबिक होता. सगळे आपण काय ठरवलं, आज विद्यार्थी शिक्षकाचं भेदभाव येतो हुशार आहे. पण या ठिकाणी आपण आज इथं स्टँड लावलो. तुमच्या शाळेमध्ये आम्ही काम केलं. मी खरंच देवगडला हायस्कूलवर शिक्षक म्हणून आहे. देशनिधी असं ज्या दिवशी बी एड झालं त्या दिवशी तिथे घेतली. पण आमची फॅमिलीचे मामा त्यांना नाही की गावाकडे यात्रेला कार्यक्रमाला घेऊन गेलो आणि
त्यावेळेला कवाटी वाटा बसली याला 50 पैसे टाकायला तिकीट होती. ती घरात मी मागितली, मी आता शाळेला 10 वाजता जायचं आहे, मला 50 पैसे द्या. वडील राहणार नाही, आईचं ते वाटत 50 पैसे मिळाले. आत्ताची मुलं काय नव्हती माझ्यासमोर असलेली जेव्हा मी हाताला बोट धरून असं घेऊन येत होतो त्यावेळेला अनेक गोष्टी तुम्हाला मी सांगायचो. अनेक हे असं नाही, असं कर, असं कर. थोडासा मी आता तर खूप गोष्टी सांगितल्या आउट ऑफ वे जाऊन. म्हणजे आता आपण कसं वागावं याच्यापेक्षा तुम्ही नियोजन कसं करा आयुष्याचं हे सुद्धा त्यांनी जाता जाता सांगितलं. मला फक्त एकच सांगायचं आहे की असं 25 वर्षांनी तुम्ही एकत्र आलात, असंच पुन्हा वारंवार कधीतरी वेळ मिळेल त्यावेळेला एकत्र या. त्याला करायला पाठवलं होतं ती आणि त्यामुळं लवकर उठायला मी सांगितलं. फक्त एकच गोष्ट मला इथं सांगायची आहे ते आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये भविष्य काळामध्ये सुख समृद्धी, आयुर्मान आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लावाव्यात आणि सर्वजण सुखी असावे एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आवाज मांडण्यासाठी मला आभार मानायची संधी दिली. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधीही संपत असतो पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत असते. अशा उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला आज कार्यक्रमाला लाभले आहेत. आज आपण साधारणतः 24 वर्षानंतर सर्व मित्रपरिवार आपण एकत्र येतो, भेटला गेलो. मला या सर्वांचा मनापासून आनंद होतो की गेट टुगेदर आपण हा दरवर्षी घेतला पाहिजे का? आजच्या ह्याच्यावर घेतला पाहिजे का दरवर्षी? काहीच नाही, रिस्पॉन्स काहीच नाही, म्हणजे घ्यायचं नाही का? हा, तर आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आपले गुरुजन वर्ग, माननीय श्री कोचीकर सर, माननीय श्री धोरा सर, माननीय श्री काळे सर, माननीय श्री चव्हाण सर, माननीय श्री मुळी तात्या, आमचे तात्या म्हणजे आमची रोजची बैठक असतेच, माननीय श्री पडवळ सर, माननीय श्री मोती मामांचं सांगायचं म्हणजे थोडक्यात मी सांगतो की अतिशय मनमिळावं व्यक्तिमत्व. आम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये होतो म्हणजे शिक्षणाचा ना माझा काही तसा जास्त संबंध आला. मी पैलवान देशातला माणूस, ठीक आहे. सर, साहेब सर, माने सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतायत, यांचंही मनापासून आभार मानतो मी. फोटोग्राफर आपले धनंजय साळुंके उर्फ चिकू याचे मनापासून आभार मानतो. त्यानंतर आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यामध्ये खास करून KMS न्यूज, आपला मित्र KMS न्यूज, त्याचा ओनर आहे विकास साळुंके. तर प्राऊड फील करण्याजोगं आहे की आज एका न्यूज चॅनलचा मालक थोडक्यात असणं म्हणजे खूप छोटी बाब नाही. तर त्याच्या प्रयत्नातून आज आपण हे सर्व अरेंजमेंट केलेलं आहे. म्हणजे खास करून डॉक्टर पल्लवीनं, चंद्रानीनं ज्याला सांगितलं AC हॉल पाहिजे आहे, होऊन जाईल एवढा शब्द होता, होऊन जाईल. परत त्यांचा रिप्लाय नाही आला, रिप्लाय आल्यानंतरच फक्त सगळ्यांचा रिप्लाय आला की नाही ग्रेट. पण त्याच्या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे तर विकास, म्हणजे त्याच्या नावालाच विकास आहे बरं का, मोदींचा विकास नाही, आपला विकास आहे, ठीक आहे. त्यानंतरची अरेंजमेंट आहे ती पंकज, म्हणजे मी तर आहेच, पण त्याच्यानंतर पंकज आहे, त्यानंतर विनोद आहे. अशी जी लोक आहेत त्यांच्यामुळे आपण हा कार्यक्रम सक्सेस करू शकला. तुम्ही राय मानला सर्व माझे मित्रच आहात आणि मित्र राहणार आहात, असं काही हे नाही की बाबा कुणी मित्र नाही किंवा काही नाही. तर अशा पद्धतीने सर्वांचा हा कार्यक्रम इथं संपलेला आहे. सर्वांचे आभार मानतो मी. हा कार्यक्रम इथं संपलेला आहे. सर्वांना विनंती आहे की आपण स्नेहपूर्णाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि एक
या शिक्षणाच्या धड्याच्या जोरावर खऱ्या अर्थानं प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने आपापल्या प्रगतीपथावर आपल्या उज्ज्वल आयुष्य आणि भविष्यासाठी काम करत आलेला आहे. आणि मोडून पडला संसार पण मोडला नाही कडा, पाठीवरती हात ठेवून फक्त लडकडे जात असताना सगळ्या गुरुजन वर्गाचा या ठिकाणी आपल्या सगळ्याच विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार केला जातोय. सर्व गुरुजनांना सन्मानपूर्वक विनंती, आपल्या या विद्यार्थ्यांच्या पुढे कृतज्ञतापूर्वक या सत्काराचा सन्मान आपण स्वीकारावा. सर्वप्रथम सुजाता सोळंके यांना विनंती करतो की आपले गुरुवर्य सन्माननीय खोचेकर सर यांचा या ठिकाणी आपण यथोचित सत्कार करावा. आपल्या सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण गुरुजनांचं देखील अशी या गुरुला वंदन खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी केलंय. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण नक्कीच स्वागत करूया. त्याचबरोबर विनायकरावांनी दिलेलं हे छोटंसं एक वृक्षवल्ली आम्हा सोयरे आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या विनंतीचा मान स्वीकारून आपण या ठिकाणी उपस्थित झाला. यंदा 10वीची 2019 यांच्या हस्ते गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव, अशा गुरुच्या चरणावर लीन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं डॉक्टर पल्लवी थोरात यांच्या नावितेला जसा माऊली उभा असं वाचल्याचं प्रेम माया ममता आपुलकी जीवाला स्नेहबंध ऋणानुबंध अशा विविध नाटकपट निर्माण करणार एक आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता दडपण देणारी आपुलकीची हिताचे प्रेमाचे स्नेहाची माणसं घर असावे घरासारखे नको एकमेका सहाय्य करूया तर सुखांत व्हावा. गुरुजनांनी सांगितलेल्या शब्दाला नक्कीच मी पुढे नेतो आहे आणि नक्कीच गुरुजनांना आपल्या नक्कीच आपण दिलेले आनंद उत्तराची फेड नक्कीच कमी होणार नाही, परंतु कमी करण्याचा छोटासा प्रयत्न आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या गुरुजनांचं यथोचित कृतज्ञतापूर्वक सन्मान आपल्या 1999 ते 2000 या आपल्याच्या सगळ्याच या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी केला आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. परंतु आपण उपस्थित राहिल्याबद्दल देखील विशेष करून अगदी माझं भावनासी काय सर्वजण भारावून गेलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याबद्दल आमच्या सर्व गुरुजनांच्या वतीनं सहकार्याच्या वतीनं तुमचा मी आभार मानतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे मग मी तुमच्याशी बोललो हे कार्यक्रम चांगला झाला. तुम्ही सर्वांनी आपलं जे मनोगत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या समोर मांडलं. ते मनोगत व्यक्त करत असताना जे शब्द होते ते अतिशय जवळीक होते आणि मनाला भावणारे होते. शिकायला मिळाला असेल, कुणी आपल्या स्वतःच्याच गावात शिक्षण घेत असेल. आता इथून पुढे बघण्यास जणांनी वेगवेगळ्या फॅकल्टीच्या माध्यमातून वेगवेगळे गरुड भरारी घेतले असेल. कोणी काय झालेलं आहे नक्की राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक कृषी सरकार असे शासकीय अशासकीय प्रशासकीय निमशासकीय असे विविध ठिकाणावर तुम्ही सगळेजण गेला असाल. अगदी त्या पद्धतीने जॉब करत असाल. पूर्ण की आगळ्या जगाचा पोषित असणारा शेत आपल्या सगळ्यांच्या
हरकत नाही. पण ते मनीषा रामचंद्र साळुंके आणि सासरचं मनीषा सुशील कुमार कचरे. कशाला काय सासरचं नांदायला समजून घालवतो काय राहुल रामकृष्णराव साळुंखे. काय वाजवा तुम्ही हल्ला पाठीमागचे पण आता परत एकदा सांगतो, जरा जरी किंचित हल्ला थोडं जरी असं जरी थांबलं किंवा असं जरी केलं तरी बाहेर आलं लक्षामध्ये पहिले आता टॅग प्लीज असते म्हणून हा नाही मला मी निवांत संध्याकाळपर्यंत म्हणे कोण बाहेर गेलं तुम्ही सांगा पाय उचलले नाही अंग सुद्धा हलता कामा नाही. पाय उचलले रात्रभर इथं बसावं लागेल काय बाहेर केला जरा सुद्धा अंग हलता असं सुद्धा विचकलं नाही पाहिजे. ओके 1 2 3 स्टार्ट. म्हणे एक म्हणे चला बाहेर म्हणे एक दोन चला म्हणे आता पाहूया कोण जिंकत आहे. 1 2 3 स्टार्ट. तुम्हाला फुगा फुगवायचा आहे. फुगा फुगवायला स्टार्ट करायचा. फुगा फुटता कामा नये. फुग्याची गाठ मारायची नाही. गाणं संपेपर्यंत ती कृती चालूच ठेवायची. फुगा जर फुटला तर तो स्पर्धेत बाद होणार आहे. थोडासा फुगा फुगवून घ्या. फुगा फुगवून घ्या. थोडा ब्लॅक फुगवून घ्या. हा ट्राय करा. ओके फुगा फुटता कामा नये. गाणं संपेपर्यंत तो फुगा तुम्हाला फुगवायचा. फुग्याची गाठ मारायची नाही. आलं लक्षामध्ये. कृती चालू. 1 2 3 साऊंड. चला तुम्ही सगळे टाळ्या वाजवून पाहूया सगळ्यात जास्त बसतोय की फुगा पटकन ओके किती 1 2 3 4 5 6 ओके तुम्हाला आता काय करायचं इथून तिथे ते उभे आहे तिथे त्यांना हात लावायचा असा आणि पटकन परत माघारी यायचं इकडे यायचं इकडे असलेले दादा पाठीमागे
त्याला नाही करायचं, फुटता कामा नाही. इथून जायचं तिकडे, त्यांना हात लावायचा, परत इकडे यायचं, यांना हात लावायचा पाठीमागं, आणि इथून अरे ऐका, यांना हात लावायला तर परत जायचं तिकडे, परत इकडे यायचं. म्हणजे त्यांना त्या ताईंना 2 वेळा तुम्ही हात लावून येणार आहे. हे लक्षामध्ये, इथून जायचं, त्यांना हात लावायचं, शिवाय पटकन यायचं, यांना हात लावायचा पाठीमागं. ओके चला, आणि सर्वप्रथम कोण आले? पंकज आणि 2 नंबरला कोण आहे? विजय तोरणार या खेळामध्ये. चला गोल राऊंड करा, गोल राऊंड करा, खाली नाही. चला गोल फिरा, गौरी जवळ, अरे जवळ जमायचं, जवळ या, जवळ. हा ओके चला पटकन सोडायचं नाही. गाणं संपलं, गाणं संपलं की तेवढ्यातच उभं राहायचं, तेवढ्यातच फुगा फोडायचा आहे. हे लक्षामध्ये. अरे हात सोडायचा नंतर, आता फिरायचंय फक्त गाणं. पण ज्या सर्कलला तुम्ही फिरताय, ऐका, अरे ऐका, ज्या सर्कलला जागेवर अजिबात, तेवढ्या चौक्यात अजिबात हालायचं नाही. पटकन 8 7 6 5 4 3 पटकन 3 2 आणि शेवट बाद करणार ना मी. 2 1.5 हा चला पटकन, आता 1.5 पर्यंत आलं. 1.5 सव्वा, आता शेवटपर्यंत जिथं कोण येत आहे ते विनर होणार आहे. ओके, ह्याचा एकच विजेता मी घेणार आहे, कारण मगाशी 3 झाले, त्यामुळे इथे एकच घेणार. ओके, चमचा मुद्दाम तसं काय, मगाशी आईस्क्रीमचा देऊ का चमचा बरोबर टेबल व्हायला, आता या फिरून कीवर हा तो मुद्दाम चमचा तसाच दिलाय तुम्हाला. पडलं तर परत ठेवायचं, आपल्याला बाद नसते. चला, अरे इकडे मुलं बसले, सगळ्या मुलींची काढत बसायचं नाही. अरे मुलींचं काढत बसू नका, इकडे चला, बसले मुलींचं काढत, मुली करणार. चला पटकन चटकन झटकन नंबर 10 9 8 7 चला वेळ संपत आहे. 5
मी मोजेपर्यंत स्ट्रॉ खाली पडले नाही पाहिजे. जर खाली मोजायच्या आधी जर पडले तर ते काम बदलले जाणार नाही. आणि लक्षात 3 go. कैलास आणि या 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि आता येतो 9 10 11 यानंतर काय नाव ते म्हणतात इकडून घ्या तुमचा मान. चला इकडून स्टार्ट. ठीक आहे ऐका. चटईला टाचणी टोचली, 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 चटईला टाचणी टोचली. सकाळ दुपार संध्याकाळ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अरे चटईला टाचणी टोचली हे 5 शब्द मी सांगितलं आहे. तुम्ही गोळ्या डॉक्टरांनी सांगितल्यासारखं मला सांगायला फास्ट म्हणा ना पटकन. चटईला टाचणी टोचली, फास्ट 15-20 वेळा हा म्हणा. चटईला टाचणी टोचली, चटईला चटईला टाचणी टोचली, 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 चटईला टाचणी टोचली. इकडे श्वास म्हणतात माझं अक्कलकोटचे स्वामी समर्थ, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साई. चंद्रकांतराव फौजींचं नाव घेते. मी आहे विराज आणि साईची आई. बघायचं नाहीये नाव म्हणजे कॉपी करताय असं कॉपी करायची काय. रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो. शिवकुमारांचं नाव घेते तुमच्यासाठी खास.
संसारूपी वेलीच्या गगनात गेल्या तुला विकासरावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला. गणपतीच्या पूजेला सोन्याचे ताट अमितजींचं नाव घेते. नाशिकची द्राक्ष, नाशिकची द्राक्ष, रत्नागिरीचे काजू आणि अमिताभचं नाव घ्यायला मी का लाजू. प्रयत्न करतो. माझ्या फॅमिलीचं नाव आहे मेघा. आधी सांगतो आता तिची फॅमिली जी आहे माझी सासरवाडी आहे गोवारे. ठीक आहे. केवळपासून गोवाऱ्यापर्यंत पेरली होती फोलपाट आणि मेघाने माझ्यासाठी देवाकडे किती घातले होते हेलपाट. कोयनामय एक्सप्रेस गुगल केलंय. कोल्हापूरहून सुटते कोयनामय एक्सप्रेस. केवळ कोल्हापूरहून सुटते कोयनामय एक्सप्रेस. तेजस्वीचं नाव घेतो तुमच्यासाठी. एक्सप्रेस हा त्यानंतर फुगा पाया धरून धावणे चालणे पंकज आणि अशोक बसून पटकन. त्यानंतर फुगा फोडणे या खेळामध्ये तिघी पण विजेते केल्या होत्या. तनिष्का पाटील, सुजाता पवार, योगिता. स्पर्धकांना बक्षीस मिळणारे 8 स्पर्धकांना बक्षीस मिळणार नाही. ते कसं तर या संगीत खुर्चीमध्ये शेवटी जे 8 स्पर्धक राहतील त्यांना क्रमाक्रमाने बक्षीस मिळणार आहे. तो खेळ अशा प्रकारे चालायचा आहे. तयार. चला पटकन. प्रथम क्रमांकाने विजेते झालेले विकास
साळुंखे सर एकदा जोरदार टाळ्या आणि उपविजेत्या ठरलेल्या फौजीबाई यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. इकडे मुलं